महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांची सभा मराठवाड्यात येथे पार पडली आणि या सभेत जे त्यांनी काही दावे केले। मला सांगा, आपण असं म्हणालात की भाजपाने भ्रष्टाचारी लोक घेतले आणि ते शुद्धीकरण केलं, अपरिस्थितीत आपण अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका केली, काय सांगा? का सर्वसामान्य लोकांना माहिती आहे ना, भाजपमध्ये गेलेले लोक सगळे भ्रष्टाचारी आहेत। राष्ट्रवादीमधून घेतलेले सगळे भ्रष्टाचार आरोप होते ना त्यांच्यावर, ह्याच सरकारने लावले होते। आता ते भ्रष्टाचार गुंडाळण्यासाठी ते भाजपमध्ये गेले। काँग्रेसमधून अशोकराव चव्हाण भाजपात गेले, काँग्रेसमधून अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेले, ही खरी गोष्ट आहे। Come my love, please don't say no baby, come my love। V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। खरं म्हणजे काँग्रेस पक्षाने यांना 25 वर्षे हातावर तळफोडासारखं वागवलं, पण अचानक का गेले? आता हे ईडी जे आज सध्या दिसायली त्याच्या भीतीने ते तिकडे त्या पक्षामध्ये गेले। तुम्ही भाषणात असं म्हणालात की अशोकराव चव्हाण यांनी फोन केला, माझं अभिनंदन करा असंही सांगितलंय आणि भाजपात या म्हणून तुम्हाला ऑफर दिली होती, काय होती नेमकं? हो आता आम्ही खरं म्हणजे 15-20 वर्षापासून साहेबांचेच कार्यकर्ते, काँग्रेसमध्ये आम्ही काम करणारी माणसं आणि ते आमचे नेते होते। आता ते तिकडे गेल्यानंतर आम्हालाही बोलवलं त्यांनी, नाही अशातला भाग नाही, पण आम्ही म्हटलं काँग्रेस सोडणार नाही आम्ही त्या ठिकाणी। तुम्हाला काय ऑफर दिली होती का? नाही, ऑफरची काही नाही, ऑफरचा काही प्रश्न नाही। पण भाजपात या असं म्हटलं, भाजपमध्ये पक्षात या म्हणून कोणी कोणाला म्हणते ना, काही नाही। ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, नांदेड।